अध्याय 17 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी महामंगला, जय जयाजी भक्तपाला, जय जयाजी तमाल नीला पतित पावन नरहरे. हिरण्यकश्यपू महाक्रूर, सज्जनांचा शत्रू थोर, तयाची तू फाडून उदर, मरण त्याचे साधिले. प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी, रूप अनुपम जगजेठी धारण ते करून. दात दाढा भयंकर, आयाळ रुडे मानेवर, नेत्र जेवी खंदिरांगार, ब्रह्मांड जाडू पाहती, त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची. पिले जेवी वाघिणीची, अंगावर खेळते तिच्या. तुम्हा पाहून देवराया लक्ष्मीनं धजे पुढे यावया, अशा स्थितीत लागला पाया भक्त तुझा नरहरे. तू भक्तवत्सल लक्ष्मीकांत, ऐसे सांगता आले संत, पुरविशी भक्त मनोरथ, नाही न त्यासी मनसी गदा. ते आपले प्रिदासी, जागा आता ऋषिकेशी, दास गणू लागला पायासी, अभय असू दे पांडुरंगा. गजाननाचे परमभक्त होते काही अकोल्यात, तयाच्या सदनाप्रत हमेशा यावे समर्थांनी. सापड गावचे बाप्पू कृष्ण, खटाऊ शेठाचे कुटुंब जाणं, गोंडूलालाचा नंदन, बच्चूलाल नाम ज्याचे, जिजीबाई पंडित आणि काही होते बहुत, त्यांची नावे तुम्हा प्रत किती सांगू विभूत हो. एके वेळ अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ, खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेविला. एक भक्त मलकापुरी, विष्णूचा नामे निर्धारी, त्याच्या वाटले अंतरी समर्थ आणावे मलकापुरा. त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे लाविला. हाच भास्कर होता झाला समाधीस्थ अडगावी. तो त्या वेळी होता जवळ, करी कारभार अंगी सकळ. विष्णुसाला होते बळ याच भास्कर पाटलाचे. भास्कर म्हणे मलकापुरी, चला समर्था लवकरी, भक्त विष्णुसाच्या घरी बोलवण्याचा आला तो. पर मनोरथ येथील भक्तांचे तुम्ही पुरविले असती साचे. आता मलकापुरीची लोक वाट पाहती. तै समर्थ म्हणाले भास्करा, सध्याच मी मलकापुरा येत नाही जाण खरा. तू आग्रह करू नको, फार आग्रह करशील तरी फजित पावशील, याचा विचार करी खोल. मी न बोललो काहीतरी, दोरीसी दिदऱ्या फार ताण, ती मध्येच तुटतसे जाणं. मी न हलणार येथून, तू या फंदात पडू नको. भास्कर बोले त्यावरी, काही असो मलकापुरी, चला विष्णुसाचे घरी, हीच विनंती गुरुराया. मी तुमचा लाडका, मसे धक्का देऊ नका. मी भरवसा दिला देखा तुम्हा घेऊन येण्याचा, ती प्रतिज्ञा माझी पुरी तुम्ही करावी आज खरी. चला आता स्टेशनावरी गाडीत बसवाया कारणे. ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन मलकापुरा कारण न्यावयाशी श्रुती हो. भास्कराने विनविनी स्टेशन मास्तरा करून 12 जणांचा डब्बा त्यांनी खाली करविला संदास्तव. महाराज तैसेच बैसले, ते न काही बोलले, जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत. तो गाडी सुटण्याचा घंटा झाला. अखेरीचा डोळा चुकवून भास्कराचा लीला केली अशा रीती. जो डबा मोकळा केला तो त्यांनी सोडून दिला. योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये. आधीच मूर्ती दिगंबर, स्त्रिया घाबरल्या असं ती फार. त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला. पोलिसांचा अधिकारी तेथे आला सत्वरी. महाराजा धरून करी खाली ओढू लागला. अरे वेड्या नंग्या पिऱ्या, अक्कल कैसी तुझना जरा. बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बैसला असं. हिसडा देऊन त्याच्या हातात तेथेच बैसले तत्वता. अधिकाऱ्याची भीती चित्तामुळे ना त्यांच्या वाटेने. मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला. म्हणे डब्यापाशी आता चला बायकांच्या माझ्या सवे. दोघे डब्याजवळ आले. तो मास्तराने पाहिले योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात. मास्तर पोलिसांच्या अधिकाऱ्याला ऐसा रीती बोलला, तुम्ही जाऊ द्यावे याला याच डब्यात बसून. हा आहे संत थोर, चालता बोलता ईश्वर, याच्या हातेनं होणारा गुन्हा तो केव्हाही. ते ऐकून अधिकारी बोलत झाला, ऐशापरी मी दिली आहे तार खरी आहे विषय वरिष्ठाला. आता माझ्या हातात काही न राहिली एकीचित. मी वर्दी दिली तुम्हा प्रत, तुम्ही वाटेल ते करा. स्टेशन मास्तरांनी आपले टोपी काढून बहु आदर दाखवून विनंती केली, महाराजा तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे, कायद्याचे आणावे प्रयोजन आपल्या मानसी. महाराज उतरले खालती. पुढे खटला भरला. त्याच्यावरती कायद्याप्रमाणे निश्चिती जठार साहेबासमोर. त्यांनी फिर्याद घेतली. त्यांची तारीख नेमली. शेगाववरती भली चौकशीची श्रोते हो. बापूसाहेब जठार आले शेगावच्या वर. डाक बंगल्यात झाले स्थिर करण्या चौकशी खटल्याची. व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाहितेही आले त्या ठाई काही कामानिमित्त. महाराजाच्या खटल्याची गावी पुकार झाली साची. म्हणून मंडळी शेगावची फार मिळाली बंगल्यावर. ते देसाई म्हणते जठारास, आज कोणता खटला विशेष तुम्हा पुढे आहे खास. म्हणून मिळाले लोक हे. जठार म्हणाले, त्या ते याची कारण तुम्हा ते कैसे न कळले वाटते. हेच मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन नंगी फिरती म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी म्हणून वाटते. ऐशे मसे लोक हे जमले असावेत. हे एकदा भाषण व्यंकटराव झाले खिन्न. बोलते झाले कर जोडून, खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे थोरसाची. ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही
पुरुष जाना वंदन त्याला कशाचे ना, तो योग्याचा योगी राणा वंदनीय अवघ्या. ते खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली, ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपुल्या कराने. जठार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला, याचा पाहिजे होता केला विचार तो पोलिसांनी. कारकुना म्हणती बोलावणे धाडा गजानना कारणी. ते ऐकून एक त्याने जवान पोलिस पाठविला. तो येऊन समर्थासे म्हणे, चला आता कचेरीसी. अधिकाऱ्याने तुम्हासी मज धाडीली बोलावण्या. बऱ्या बोलाने चलावे, फजितीसना करून घ्यावे, नातरी मला लागेल न्यावे तुमच्या हातात धरून. तई बदले गजानन, आम्ही न उठू येतो ना, तुझे पाहतो शिपाई पण ये धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरला तो ना सुटे किमपी त्याला. रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हाताशी लागली कळ, जीव झाला व्याकुळ, करू लागला तळमळ. शिपाई तो त्याच ठाई. शिपायाशी वेळ झाला म्हणून पाठविले वकिलाला, त्या व्यंकटराव देसायाला समर्थासी आणावया. जटारा म्हणते तुम्ही जावे, समर्थासी घेऊन यावे, लोकांचे न जमू द्यावे बंगल्याभोवती निरर्थक. इतक्यात आला समाचार पोलिसाचा, धरला कर बसविला एका जागेवर. महाराजांनी सहज लिहिले. मग देसाई तेथे आले, त्यांच्या भक्ताशी बोलले, यावेळी नेसविले पाहिजे समर्थ धोतर. ऐसा सल्ला मिळता क्षणी धोतर नेसविले भक्तांनी. ते टाकिले सोडून समर्थाने रस्त्यात गेले नागवे कचेरीस. सवे मगोता भास्कर शिष्य. जठारांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसावया. या महाराज बसा, येतं तुम्ही नागवे गावात का फिरता सदोदित, हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्याने ठरविला जाना, म्हणून विनंती आपणा द्या हे सोडून नंगेपण. ऐसे जठराचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून, आणि केले हास्यवदन उत्तर त्याचे द्यावया. तुला काय करणे याचे चिलीम भरावी वेगेसी, उगीच नसत्या गोष्टीशी महत्व न यावे निरर्थक. ते एकदा भाषण जठार गेले विरघळून. जनरीतीचे याला भान मुळीच नाही राहिले. हा ऋषभदेव भागवतीचा किंवा शुक्राचार्याचा किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदारथ खचित आहे जीवनमुक्त. नय लाविता या प्रत गुन्हा विचारे केव्हाही. जेवी अग्नीचा अग्निपणा अग्नी सोडित नसे जाना, परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भाग त्याचे. अग्निदेव म्हणून ठेविला कुंडा वाचून, तो करील दग्ध सदन हा दोष त्यांचा नसे. तैसे यांचे नागवेपणा आहे अग्नीचे समान, म्हणून यांचा शिष्यगण आहे अपराधी विषयी. व्रस्तरूपी कुंडा ठाई जरी हा ठेविला असता पाही, तरी हरकत नव्हती काही, सर्वस्व सुखद होते ते. ऐसा विचार पूर्ण केला जठरांनी चित्ती भला, आणि हुकुम फरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज म्हणजे जीवनमुख. त्या ठेवीने व्यवस्थित भास्कराची कामं सत्य होते न ते केले त्यांनी, म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला जठरांपुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्कराशी, पुन्हा ऐशा आग्रह असे करशील का सांग, मशी इंज फजिती करून घ्याया. भास्कर काही न बोलला, मौन धरून राहिला. तेथून मंडळींनी केला ऐसा प्रकारे विचार, समर्थासी अग्निरथी न बसवा. येथून कल्पाती विनाकारण कटकटी होती, ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला. असे शेगावास भक्त बैलाच्या गाडीस बसवू लागले महाराज. या रीती अकोल्यासी आले. एकदा पुण्य राशी बापूरावाच्या सदनाशी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू महत्या बशा नावाचा होता कुरुम गावी साचा मूर्तीच्या पुरासनिध्य. त्याने बापूरावाप्रती सांगितले होते, अशा रीती जेव्हा समर्थ अकोल्यास येते तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडीला कुरुमासी. तो ऐसा रीती घडून आले. महिते बशा येण्या निघाली. अकोल्यास याया भले समर्थासी भेटावया. अकोल्याचा मनुष्य मध्येच भेटला. रस्त्यास जो आला होता न्यावयास महिते बशा कारणे. तो मनुष्य भेटता क्षणी की पुसू लागले मधुर वचनी. त्या मनुष्या लागून महिते बशा श्रोते हो. तू ना जावे कुरुमाला, बैस आमच्या गाडीला, आपण जाऊ स्टेशनाला. मीच आहे महिते बशा. पहा संत आल्याचे वर्तमान कळले संता लागून. कोणी न सांगता जाण त्रिकाल यज्ञ ते खरोखरी. महिती बशाच्या संगाते 2-4 यवन होते. अवघे येऊन सदनात ते उतरले बापूरावाच्या. दुसऱ्या दिवशी प्रांतकाळा महिती बशा होता जेथे बसला. महाराज आले तयास त्याला निज लिले करून. महिता बशाचे धरून केस समर्थाने ताडिले त्यास. त्या ताडण्याचा उद्देश हाच होता, युक्त हो. यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाणं. यवनाचे आडदांडपान नाही अजून गेले रे. या आडदांडपणाने तत्वघात होईल जाणे. मृत्यू लोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे मेहताब आहे नाम, त्याची काय आठवण ठेव. दोषरूपी तमा वाव तुझ्या पुढे
मिळूच नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर, याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडिले. ऐसा मिळता इशारा माहिती बशा तोषला खरा साधूस साधूच्या अंतरा जाणता ती निसंशय. जेव्हा माहिती बशात ते ताडिले तै संगतीचे यवन भले. कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहून, माहिती बशा बोलला त्यासी तुम्ही न राहावे आम्हापाशी, जावे निघून कुरुमासी, हेच आहे उत्तम. शेककडू शिवाय जाणं गेले चौघी निघून, तो द्यावयाचे आमंत्रण बच्चूलाल पातला. म्हणे उद्या दयाघना यावे तुम्ही भोजना, या दासाची या सदना हीच आहे विनंती. दुसरे दिवशी तांग्यात बसवून समर्थ प्रत्त मोठ्या थाटाने मिरवित निज सदना आणले. परी समर्थ तांग्याखाली उतरले नाहीत मुडी. तेने मंडळी चिंतावली, म्हणे का न उतरती हे. तसाच तांगा नेला परत बापूरावच्या सदनाप्रत. मंडळी पडली घोटाळ्यात, समर्थे ऐसे का केले. काल आमंत्रण घेतले, आज तांग्याखाली न उतरले. याची कारण शोधिते झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त, तो बोलला अवघ्या प्रत. मला समजले इंगित या गोष्टीचे वेळा. महिते बशाला वगळिले म्हणून महाराज नाही उतरले भोजनाचे. का न केले महिते बशाला आमंत्रण. आता घेऊन दोघांशी बसवून एका तांग्याशी, म्हणचे ते निश्चयसे उभयंताही येतील. तेच वाक्य खरे झाले. दोघांनाही मिरवित नेले. महिते बशाला उतरविले मंदिराजवळील थिएटरात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी. तेही गेले अखेरी उठून या थिएटरात. अवघ्यांची झाली भोजने. मग महिते बशा लोकास म्हणे, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. तै शेख गडू बोलला त्या महिते बशा फकीराला, तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो. ती मशीद बांधून पंजाबाशी जावे. आपण काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. महिताब शेख कडूशी बोलत झाला प्रेमीशी. आग्रह धरू नका मशी येविळी निरर्थक. गजाननाचा हुकूम झाला मजसी पंजाबात जाण्याला. आता एक क्षणही या स्थळा मी न राहू शके हो. समर्थाच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल. माझे हे वचन सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वैत संता ठाई नसती सत्य. ते अवघ्या धर्माप्रत समसमान मानिती. पुढे देऊळ मशिदीची तुम्ही नका वाढवू साची. ती वाढता दोघांची आहे हानी होणार. सामान देऊळ मशिदीचे एकचे आहे साचे. आकाराने भिन्नत्व त्यांचे मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा. पोक्त विचार करा याचा मनुष्य मन टिकवावया. तरीच होईल कल्याण. हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण असती जाहले. धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी. परी विधर्म्याचा ठिकाणी अल्लोट प्रेम धारावे. हे न झाले जोवरी सौख्य लाभत तोवरी. जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. महिते बशा निघून गेले. पुन्हा न इकडे परत आले. या गोष्टीची पाहिजे केली मनन हिंदुवनांनी. पहा महिते बशाला जरी ताडिले झाले साक्षात्कारी. परिद्वेष नव्हता अंतरी. प्रेम अल्लोट होते हो. शहा लागी घेतल्या विना भोजनाना गेला योगी राणा. हे मुद्दे मनी आणा या गोष्टीचे श्रोते हो. असो या बापूरावाची कांता एक होती साचे. तिला भानामतीची बाधा होती विभूत हो. मळवट यावा घटकेत. घटके म्हणजे कंठीतात. घटके माझी व्रस्ताप्रत. अग्नी तो लागावा. बिंब्याच्या पाठीवर फुल्या याव्या अपरंपार. कधी दांडीवरील चीर जळून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासाने ती बापूरावाची कामिनी शीन गेली होऊन अन्न पाण्यानं रुचे तिला. भानामती काढण्याला बापूरावे त्याला आणले बाहून. अकोल्याला परीनं झाला उपयोग. खर्चही झाला अतोनात. गुणन आला एकिचित. अखेर त्याने जोडिले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला. केले ना उपायाला. आता मात्र कंटाळलं तुम्ही. तुझी पाहुणे माझ्या घरा आज लागली गुरुवरा. तेथेच का हा आसरा भानामतीस मिळावा. ज्या दरित पंचानन बसला आहे येऊन. तेथेच का ओरडून दिमाग दाखवावा कोल्ह्यांनी. जेथे कस्तुरी दरवळली तेथेच का हो राहावी भली गुरुराया ही उंगडी. घाण भानामतीची ऐसी विनंती ऐकून गजाननांनी अवलोकन केले. निज कृपे करून बापूराव कांतेला. त्यायोगी श्रोते तिची. भानामती निमाली साची. नाही किंमत माकडाची सिंहाची या पुढे हो. असो एकदा फिरत महाराज आले अकोटात. नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपला म्हणून. त्यांच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी. जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. पाय आत सोडिले. डोकावून पाहू लागले. आतील जला लागी भले. वरच्यावरी श्रोते हो. पाहून त्याची ऐशी कृती. लोक साशंक झाले चित्ती. नरसिंग महाराज विचारती, अरे हे काय करतोस. गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येते असती. आणखी तीर्थे आहेत किती हे पाहतो डोकावून. तुला त्याचे घडले स्नान. मी का राहू तसाच जाण. या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्याविना मी येथून हले जाणार. ऐसा ऐकून भाषण कैक म्हणाले, या रीती खरोखरे हा आहे पिसा. शेगावा नादी लागला कैसा. जरा थांबा येथेच बसा. काय करी
पाहू पुढे. तू विहिरीतील जलप्रत उकळ्या उठल्या गणित श्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने. हजारी कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारे त्या विहिरीचे ते दवा. लोका म्हणती गजानन यारे स्नाना लागून नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी वरती आले आहे खरी स्नान साधाय उसारी या पुण्य सरितीचे. भाविकांनी केले स्नान निंदकांनी खाली मान घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा. संतजेचे आनंदी म्हणे तेथे पूर्वी चक्र पाणी त्यांच्या वाणी लागुनी असत्यता न दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले पाणी पहिल्या परी झाले विहिरीच्या त्या तळास गेले उकड्या बंद झाल्या. नरसिंगजीसी भेटून निघून गेले दया घन गजा शेगावसी बैसून मनोवेगाच्या वारूवरी. स्वस्ती श्री दासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारक हो भवाब्दित भाविक भक्ताकारणे शुभम भवतु श्री हरिहराभरणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तदशोध्याय समाप्त.